खरंच पत्रावर आपण अनेक अ, आठवडे आपण घालवले आणि आज विशेष करून आपण करिंदकरास पत्राला सुरुवात करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपण सगळ्यात अगोदर त्याची जी पार्श्वभूमी आहे ते आपण पाहू आणि मग आपण पुढे विशेष करून प्रत्येक अध्याय जो आहे त्यातून थोडक्यात आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये मार्गदर्शन आपण ऐकूया. आता ज्यावेळेस आपण करिंदकरास पत्राबद्दल पाहतो, रोमकरास पत्राबद्दल आपण शिकलो, त्याच प्रकारे या पत्राची पार्श्वभूमी आपण सगळ्यात अगोदर समजून घेऊया. रोमकरास पत्राचा परिचय. आता सगळ्यात अगोदर सॉरी करिंदकरास पत्राचा परिचय नाही का? तर सगळ्यात अगोदर या पुस्तकाला करिंदकरास पत्र का म्हटलेलं आहे? कारण आपल्याला पाहायला भेटतं करिंथ येथील जी मंडळी होती त्या मंडळीला हे पत्र त्या मंडळीला उद्देशून लिहिण्यात आलेलं आहे आणि त्याच नावावरून त्या मंडळीमध्ये जे करिंथ शहरात राहणारे विश्वासणारे होते नाही का त्या नावावरून या पत्राला करिंथ करास पत्र नाही का असं शीर्षक देण्यात आलेलं आहे. आता त्या पत्राचा लेखक कोण आहे? आपण नेहमी प्रत्येक जी पत्र आपण अभ्यासत आहोत नाही का आणि नवीन करारातील किंवा जुन्या करारातील पुस्तकं आपण पाहतो तिथे नेहमी सुरुवातीला लेखकाचा उल्लेख आपल्याला पुष्कळ पुस्तकांमध्ये पाहायला भेटतो. तशाच प्रकारे पत्रामध्ये सुद्धा आपल्याला लेखकाचा उल्लेख पाहायला भेटतो की कुणी ते लिहिलेलं आहे. आणि आपण ज्यावेळेस अध्याय 1 आणि वचन 2 आपण जर पाहिलं, इंग्लिशमध्ये वचन 1 आहे हे, परंतु आपल्या मराठी बायबलमध्ये दुसरं वचन आहे, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की पहा देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून नाही का. तर या पुस्तकाचा लेखक कोण आहे? कोण लिहित आहे? कोणाचे हे लिखाण आहे? तर आपल्याला इथं पाहायला भेटतं की पौल. आणि मग हे जे पत्र आहे ते कुठून लिहिण्यात आलं आणि कधी लिहिण्यात आलं? तर आपल्याला पाहायला भेटतं की बहुधा इफिस मध्ये पाऊल असावा आणि त्या इफिस मधून पौलाने पत्र जे आहे ते लिहिलं असावं आणि इसवी सन 55च्या मध्यात कुठंतरी हे जे पत्र आहे ते लिहिलं असावं. आता हे कशावरून आपण समजू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला काही संदर्भ आपण समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण पहिले करिंथ पत्र 16 अध्याय वचन 8, 9 आणि 19 जर आपण वाचलं तर तिथं आपल्याला थोडंसं शिकायला भेटेल की पॉल जो आहे तिथं आपल्याला पाहायला भेटतं की 50व्या दिवसाबद्दल तो बोलत आहे. पेंटिकॉस्ट सणाबद्दल तो तिथं आपल्याला शिकायला भेटत आहे. पेंटिकॉस्ट त्या दिवसाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं जिथं पॉल म्हणतो की मी त्या सणापर्यंत तिथं थांबणार आहे इफिस मध्ये. त्याच्याबद्दल तो सांगत आहे ते पत्र लिहित असताना. आणि मग त्याच्या मागचा उद्देश काय आहे? तो म्हणतो की देवबापाने अनेक जे मोठं द्वार आहे ते इथं माझ्यासाठी उघडावं नाही का आणि मोठं कार्य तिथं घडून यावं. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की त्यानंतर अ, पुढे आपण ज्यावेळेस येतो तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की इफिस मध्ये पौल जो आहे तो कमीत कमी किती 3 वर्ष त्याने काढले. 3 वर्ष त्या ठिकाणी तो होता आणि ज्याच्याबद्दल प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय आणि वचन 31 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं आणि तो कसा गेला तिथपर्यंत ते आपण पुढे शिकणारच आहोत. ज्यावेळेस आपण करिंथ येथील मंडळीची स्थापना कशी झाली ते पाहणार त्यावेळेस आपण ते शिकणार आहोत. बरं, पेंटिकॉस्ट सणापर्यंत असं म्हटलेलं आहे तर साधारणतः मे आणि जून हा महिना आपण म्हणू शकतो किंवा त्या त्या काळापर्यंत तो म्हणत आहे तिथं की मी थांबणार आहे. आणि पेंटिकॉस्टचा जो सण त्याच्याबद्दल आपल्याला तिथं शिकायला भेटतं की तो एकतर मे किंवा जून महिन्यात तो साजरा केला जायचा. आणि विशेष करून तो काय म्हणतो की त्याची इच्छा आहे की आता त्याच्यानंतर जो हिवाळा येईल त्या हिवाळ्यात करीन तेथे त्याने तो हिवाळा घालवावा अशी त्याची इच्छा होती. कारण अध्याय 16 आणि वचन 6 मध्ये जर आपण पाहिलं पहिले करिंथ पत्र अध्याय 16 आणि वचन 6 मध्ये पाहतो म्हणतो मी पण कदाचित तुमच्याजवळ राहीन व हिवाळाही तुमच्यामध्ये घालवीन म्हणे. असं तो म्हणतो नाही का अशा हेतूने की
मला जायचे असेल तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे. आता करी तेथे हिवाळा घालवावा नाही का, त्या हिवाळ्यात त्याने तिथं राहावं अशी त्याची इच्छा होती नाही का. कारण तो म्हणतो की पहा, तरी प्रभूची इच्छा असली तर तर मी तुमच्याकडे लवकरच येईल. किती त्याची आतुरता आहे करिंथला जाण्याबद्दलची. त्याबद्दल आपल्याला इथं कमीत कमी पहिले करिंथ पत्रामध्ये अध्याय 4 वचन 19, अध्याय 11 वचन 34 आणि अध्याय 16 वचन 8 नुसार पाहायला भेटतं की तो लवकरच करिंथला जाणार होता. ह्या पत्रानंतर किंवा कधीतरी त्याची इच्छा ती होती लवकर जाण्याची. आता ज्यावेळेस आपण करिंथ पत्राबद्दल विचार करतो, तर करिंथ येथे मंडळी स्थापित कशी झाली नाही का, तिथं मंडळी कशी उभारली गेली, तर त्याच्याबद्दल आपण थोडस अगोदर समजून घेऊया. सगळ्यात अगोदर आपल्याला माहित आहे की पौलाने 3 मिशनरी जर्न्या म्हणजे 3 सुवार्थ प्रसार फेऱ्या केल्या होत्या. आणि आपल्याला माहित आहे की तो वेगवेगळ्या शहरात जाऊन त्याने काय केलं, सुवार्तेची घोषणा केली आणि वेगवेगळ्या ठिकाणी अद्भुत रीतीने नाही का मंडळी स्थापित झालेले आहे. आणि त्याने पहिली जी सुवार्थ प्रसार फेरी केली होती विविध गावामध्ये, विविध भागामध्ये जाऊन नाही का, त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की अनेक अनेक यहुदी लोक त्यांचं जीवन बदललंच, परंतु यहुदी तर म्हणजेच जे जे परराष्ट्रीय होते त्यांचं सुद्धा जीवन बदललं आपल्याला शिकायला भेटतं नाही का. आणि मग या पहिल्या सुवार्थ प्रसार फेरीनंतर तो पुन्हा ज्यावेळेस येरुशलेमेमध्ये आला आणि तिथं त्याने जे वडील वर्ग होते आणि तेथील मंडळीला ह्या सर्व त्याच्या सुवार्थ फेरीबद्दल त्यांनी सांगितलं नाही का. आणि कशा प्रकारे देवाने तिथं आशीर्वादित केलं, यश दिलं. अनेक जे परराष्ट्रीय लोक आहेत त्यांचं जीवन बदललं गेलेलं आहे हे सांगितल्यानंतर त्या ठिकाणी येरुशलेम येथील त्या मंडळीमध्ये असणारे काही शास्त्री पुरुषी लोक पुढे आले. ते म्हटले की नाही, ही जी मंडळी आहे, जे परराष्ट्रीय लोक आहेत, त्यांना मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे सुनता करावी लागेल नाही का. आणि मगच ते खरं नाही का, ते देवाची लेकरं आणि म्हणून किंवा खरं ते एक त्यांची ती कृती ठरल आणि ते देवासमोर त्याची लेकरं म्हणून उभे राहू शकतील आणि ते आमच्यामध्ये सुद्धा गणले जातील नाही का. तर मग त्याच्यावर एक बैठक बसली. 15व्या अध्यायामध्ये आपण पाहतो प्रेषितांची कृत्ये, ज्याला यरुशलेम येथील ती धर्म परिषद आपण म्हणतो. आणि जिथं पौल बर्नबा आपल्याला तिथं पाहायला भेटतं, याकूब पण पाहायला भेटतो, ज्यांनी अगदी अगदी खरी जी सुवार्ता आहे ती काय आहे त्यांना सांगितलं, शिकवलेलं आहे की ती सुनता किंवा तुमच्या कृत्यांवर अवलंबून नाही, ती कशी ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर आहे. अनेक गोष्टी त्यांना शिकवल्यानंतर आपण पाहतो की पहा, पहिल्या सुवार्थ प्रसार फेरी दरम्यान बर्नबा पाऊल सोबत होता. परंतु असा एक प्रसंग आला होता जिथं मार्क जो होता, योहान मार्क आपण पाहतो, ज्याने मार्क शुभवर्तमान लिहिलं नाही का. काय झालं की तो मध्येच पहिल्या सुवार्थ प्रसार फेरी दरम्यान पौलाला सोडून गेला होता. आणि म्हणून आता दुसऱ्या वेळी पुन्हा पौल बर्नबा हे निघणार होते. आणि बर्नबाची इच्छा होती की तो जो मार्क होता, योहान मार्क, त्याला सुद्धा आपण सोबत न्यावं. पण पौल म्हटलं की नाही, तो मध्ये सोडून जाईल निघून नाही का. आणि म्हणून पौल म्हटलं की मला त्याला घ्यायची इच्छा नाही. आणि मग अशा प्रकारे दोघात मतभेद झाले आणि बर्नबा पौलापासून वेगळा झाला. आणि मग इकडं पॉल आणि मग सिला हे आपल्याला पाहायला भेटतं आता दुसऱ्या सुवार्थ प्रसार फेरी दरम्यान सोबत निघाले. आणि ही जी फेरी होती ती ज्या ज्या गावाला पौलाने अगोदर भेट दिली, जिथं मंडळी रोपण झालेले आहे, पुन्हा त्या मंडळांमध्ये जावं, त्यांना स्थिर करावं आणि तिथून आणखी पुढे जावं नाही का. आणि त्यासाठी ही दुसरी सुवार्थ प्रसार फेरी होती. आणि मग ह्या सुवार्थ प्रसार फेरी दरम्यान सिला आता पौला सोबत आहे. आणि मग आपण पाहतो की अशा या सुवार्थ प्रसार फेरी दरम्यान तो अनेक ठिकाणी गेलेला आहे. विविध ठिकाणी त्याने सुवार्थेची घोषणा केली. परंतु तो जात असताना त्याची अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची इच्छा होती. जशी आपल्याला पाहायला भेटतं की त्याला आशिया प्रांतात जाण्याची इच्छा होती, पण तिथं देवाच्या आत्म्याकडून त्याला प्रतिबंध झाला म्हटलेला आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणाहून दुसरीकडे गेला. आणि दुसरीकडे गेल्यानंतर तो मुसिया पर्यंत आलेला आहे. प्रेषितांची कृत्य जर आपण वाचले 16व्या अध्यायामध्ये, तर आपण पाहतो. आणि तिथून तो बिथुनियास आला. आणि मग आपल्याला माहित आहे की तिथून बिथुनियास जाण्याचा त्याने प्रयत्न केला, पण तिथं सुद्धा देवाच्या आत्म्याने त्याला अडवलं, त्याला जाऊ दिलं नाही.
आणि मग तो काय केलं, मुसियापर्यंत आला आणि मुसिया जवळून त्याने आपला मार्ग वळवला आता कुठं, त्रोवासाला. आणि त्रोवासाला गेल्यानंतर तिथं त्याला एक दृष्टांत झाला रात्रीचा. एक दृष्टांत त्याला झाला आणि तो दृष्टांतामध्ये त्याने एक मनुष्याला पाहिलेला आहे. वचन 9 आपल्याला सांगतं, प्रेषितांची कृत्य अध्याय 16 आणि वचन 9 मध्ये. आणि तो जो मनुष्य होता जो उभा राहिलेला त्याच्या दृष्टांतामध्ये, आणि तो म्हणतो की इकडे मासिदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर म्हणे. आणि मग वचन 10 मध्ये पहा, त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्थ सांगण्यास देवाने त्या आम्हाला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासिदोनियात जाण्याचा लगेच विचार केला म्हणे. आणि मग त्या दृष्टांतामुळे पौल मासिदोनियाकडे निघाला. आणि निघाल्यानंतर आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिलं शहर जिथं पाऊल गेला ते म्हणजे फिलिपे. आणि मग फिलिपेमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की तो नगराच्या बाहेर एका 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 नदीच्या काठी तो तिकडं गेला, कारण तिथं सभास्थान नव्हतं. आणि तिथं त्याने काही स्त्रिया बसलेल्या होत्या ज्या शब्दात दिवशी तिथं एकत्रित यायच्या. तिथं जाऊन सुवार्तेची घोषणा केली. तिथं लुदिया नावाच्या एका बहिणीचं जीवन बदललं आणि मग तिथं तिच्या घरी तो काही दिवस राहिला. आणि मग एक जी भूतग्रस्त जी मुलगी होती तिला बरं केलं. आणि त्यामुळं त्या पॉल्सीला त्यांना अटक करण्यात आली. आणि आपण पुढे पूर्ण फिलिपे मधील ती जी घटना आहे आपल्या समोर आहे नाही का. आणि अटक करण्यात आल्यानंतर तिथं फटके मारले, त्यांना कोड्यात टाकण्यात आलं. पण तिथं देवाने मोठा भूमिकंप घडवून आणला. आणि मग त्यांचे सगळे साखळदंड तुटले नाही का. आणि तिथलचा जो जेलर होता त्याचं जीवन बदललं गेलं, त्याचं कुटुंबाचं जीवन बदललं गेलं. आणि तिथून रात्रीतून आपण पाहतो की ते पुढे पुढे निघून गेले. पुढे जात असताना फिलिपे नंतर पुढे आणखी काही गावांना जाऊन तो थेसलोनिका येथे आला. थेसलोनिका येथे आल्यानंतर 3 आठवडे त्याने तिथं घालवले. आणि तिथं सुद्धा तो सभास्थानात जाऊन अम, यहूद्यांना खऱ्या रीतीने ख्रिस्ताची सुवार्थ गाजवत होता. आणि जे परराष्ट्रीय लोक ते पण ऐकत होते. तिथं सुद्धा अनेक यहूद्यांनी विश्वास ठेवला, अनेक परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवला. परंतु काहींनी विश्वास ठेवला नाही. आणि ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी त्याला विरोध केला भयंकर. मग परराष्ट्रीय लोकांना एकत्रित करून त्यांनी विरोध केला. आणि त्यामुळं पौलाला तिथून लवकरात लवकर निघून जावं लागलं. आणि तिथून पुढे तो बिरोया इथे गेला. बिरोया येथील लोकांची आवाज आपण पाहतोय की ते किती मोठ्या मनाचे लोक होते नाही का. त्यांनी त्याचं वचन स्वीकारलं. वचनामध्ये त्यांनी शोधून पाहिलं पाऊल काय म्हणत आहे ते बरोबर आहे का. मग बिरुया नंतर बिरुयामध्ये सुद्धा या लोकांनी येऊन गोंधळ केल्यामुळे पाऊल पुढे अथेन्सला गेला. आणि मग अथेन्सहून आपण पुढे पाहतो की पाऊल जो आहे तो करिंथ येथे आला. आणि आपल्याला पाहायला भेटतं करिंथ जे होतं, ही जी शहर सगळे शहर पाऊल ही फिरत आहे ना, हे सगळ्यात प्रमुख शहर होते रोमी साम्राज्यातील. आणि आणि हे अशी शहर होते जिथं सगळ्यात मोठं दळणवळणाचं कार्य व्हायचं. आणि पौलाचा जो विचार होता बघा, त्याचे जो सुवार्ता प्रसाराचा नाही का जो उद्देश होता ह्या शहरांबद्दल तो ज्यावेळेस विचार करतो, तर त्याच्या मागचा उद्देश काय की त्या ठिकाणी जर ती सुवार्ता गाजवली जात आहे तर ते अशी शहरं आहेत ज्यांना आजूबाजूचे भाग जोडल्या गेलेले आहेत. आणि आजूबाजूचे लोक येतील आणि त्यांना ख्रिस्त समजेल. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्ताची सुवार्ता गाजली जाईल नाही का. आणि मग आपण पाहतो की तो करिंथ येथे आला. करिंथ जे होतं ते ग्रीस मधील एक प्राचीन शहर होतं नाही का. अख्ख्या त्या रोमन प्रांताचं तिथे एक जे सरकार त्याचं ते आसन होतं मुख्य. आणि करिंथ मध्येच पौलाने पौलाला ऍक्विला आणि प्रिस्किल्ला नावाचे पती पत्नी जे आहेत ते तिथं भेटलेले आहेत. आपल्याला माहित आहे की हे का बरं तिथे गेले होते. कारण रोम मध्ये अ, आपल्याला पाहायला भेटतं की तो जो क्लॉडियस होता सम्राट, त्याने आदेश काढला होता की यहूद्यांनी इथं राहू नये नाही का. आणि म्हणून ते जे यहुदी लोक होते वेगवेगळ्या ठिकाणी पांगले होते. आणि त्यामध्ये मग हे एक पती पत्नी होते जे करिंद मध्ये जाऊन राहिले होते. आणि आपण पाहतो की ते सुद्धा काय करायचे, तंबू बनवायचे नाही का. पौलासारखंच काम ते करायचे. आणि मग प्रेषितांची कृत्य अध्याय 18 वचन 4 मध्ये आपण पाहतो तो करिंथ मध्ये आला. तो दर शब्दात दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेलेनांची खात्री करून देत असे. आणि मग तिथंच आपल्याला पाहायला भेटतं पुढे सिला आणि तिमोथी पुन्हा तिथे येऊन मासिदोनियाहून तिथं आले. आणि मग
तेव्हा आपण पाहतो की पाऊल आत्म्याने प्रेरित होऊन येशू हाच ख्रिस्त आहे अशी यहूद्यांना तो साक्ष देऊन वचन सांगण्यात घडून गेलेला होता. आणि मग नेहमीप्रमाणे आपल्याला हे शिकायला भेटतं की या ठिकाणी त्याला भयंकर विरोधाला तोंड द्यावं लागलं. आणि इथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की ज्यामुळे त्याने सभास्थान सोडलं आणि परराष्ट्रीयांना सुवार्थ सांगण्यावर त्याने आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 18 आणि वचन 6 आणि 7 मध्ये विशेष करून पाहायला भेटतं. जर आपण प्रेषितांची कृत्य जर आपण पाहिले अध्याय 18 वचन 6 आणि 7 मध्ये, तर तिथं आपल्याला त्याच्याबद्दल शिकायला भेटतं. जे सांगितलं, परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्याच माथ्यावर, मी निर्दोष आहे. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार. मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते, असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला. आता पौलाची पद्धत होती नेहमी, की तो ज्यावेळेस एखाद्या नवीन शहरात जायचा, तो सगळ्यात अगोदर सभास्थानात जायचा. यहुदी ज्या ठिकाणी आहेत, कारण त्याचा हा विश्वास होता, की सुवार्ताचं आमंत्रण सगळ्यात अगोदर यहुद्यांसाठी होतं देवाने दिलेलं, नाही का? आणि म्हणून तो त्याच त्याच प्रकारे विचार करायचा, की नाही अगोदर यहुद्यांकडे, आणि मग तो तिथून मग परराष्ट्रीयांकडे जायचा. आणि इथं तीच पद्धत पौलाची आपल्याला पाहायला भेटते. ज्यावेळेस त्यांनी विरोध केला, मग तो जो जो तीत होता, तीत युस्त नावाचा व्यक्ती त्याच्या घरी अ, आपल्याला पाहायला भेटतं गेला, जो सभास्थानाच्या शेजारी राहत होता. आणि मग आपल्याला पुढे शिकायला भेटतं, की तेव्हा काय घडलेलं आहे, की तो सुवार्ता गाजवतो त्याचा प्रभाव आता त्या सभास्थानाचा जो अधिकारी होता ख्रिस नावाचा, त्याच्यावर आणि त्याच्या सर्व घराण्यावर पडलेला आहे. आणि त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कळ करिंदकरांनी सुद्धा प्रभूवर विश्वास ठेवला, कारण हा एक सन्मानित अधिकारी असावा. आणि अद्भुत रीतीने आपण पाहतो की देवाचं कार्य, त्याच्या सुवार्तेचं कार्य कोणत्याही प्रकारे तिथं थांबलेलं नाही, आपल्याला शिकायला भेटतं, नाही का? आणि मग वचन 9 मध्ये आपण पाहतो की पहा, इथं मात्र जरी हा विरोध दिसत आहे, तर कदाचित मला असं वाटतं की पाऊल डगमगला असावा पुष्कळदा, किंवा पाऊल विचार करत असावा की इतका जर विरोध होतो त्याचा अर्थ मी आणखी पुढे जाऊ. कारण फिलिप्पी मधून तो अ, पुढे पुढे करून थेसलोनिकामध्ये आला, तिथं त्याला विरोध झाला, तर त्याला पुढे जावं लागलं. आणि मग बिरुयामध्ये विरोध झाला, मग तो अथेन्स मध्ये आला, तिथून मग पुढे तो करिंथमध्ये. मग त्याला असं वाटत होतं की जर विरोध होतोय तर मग पुढे कदाचित आपण जाऊ, मला असं वाटतं, नाही का? आणि पण प्रभू काय म्हणतो बघा, वचन वचन अध्याय 18 प्रेषितांची कृत्य वचन 9 मध्ये पहा, प्रभू म्हणतो की रात्री प्रभूने पौलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नकोस, बोलत जा, उगा राहू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही म्हणे, कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. किती सुंदर आणि किती अद्भुत ही गोष्ट आहे. देवाने त्याची लोक प्रत्येक त्याच्या नगरामध्ये ठेवलेले आहे. आपल्याला माहित नाही ते कोण आहेत, पण देवाला माहित आहे. आणि म्हणून देव म्हणतो, भिवू नकोस, बोलत जा, उगा राहू नकोस, नाही का? आणि पौलाच्या बाबतीत तेच घडलं. आणि म्हणून पौल कमीत कमी 18 महिने करिंदमध्ये राहिला. आणि मग अगदी अगदी पुष्कळ काळ त्याने तिथं आपल्याला पाहायला भेटतं की सेवा केली. आणि मग पुढे आपण पाहतो वचन 12 पासून पुढे जर आपण पाहिलं, तर तिथे खटला त्याच्यावर नाही का चालवण्याचा प्रयत्न काही यहुदी लोकांनी केला. आणि विशेष करून गल्लियो नावाचा जो अख्या प्रांताचा अधिकारी होता, राज्यपाल किंवा एक प्रमुख व्यक्ती, त्याचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय, नाही का? आणि तो रोमी साम्राज्यातील एक प्रमुख असा तो तो व्यक्ती होता, अधिकारी होता. आणि मग हे जे यहुदी लोक होते, त्यांची इच्छा होती की पहा, त्याने जर निर्णय घेतला ना, तर पाऊल जो आहे तो काहीच करू शकणार नाही. आणि म्हणून हे जी ख्रिस्त विरोधी जी यहुदी लोक होते, त्यांनी काय केलं की ते त्या गल्लियो समोर गेले आणि ते पौलावर आरोप लावायला लागले, नाही का? त्यांनी त्याच्यावर आपल्याला पाहायला भेटतं अ, अनेक आरोप केले, जसं की तो विश्वासू यहुदी नाहीये, तो चांगला नागरिक नाहीये.
पौल, आणि तो पूर्ण कायद्याच्या विरोधात बोलतो, तो कृती करतो नाही का. आणि विशेष करून अनेक गोष्टी तो बोलतो, वेगवेगळ्या प्रकारे ते आरोप लावत होते. पण ह्या सर्व आरोपाला पौल उत्तर देणार. तेवढ्यातच आपण पाहतो की अध्याय 18 मध्ये हा जो गल्लियो जो होता, या याचं याचं उत्तर किंवा याचा जो निर्णय आहे तो अंतिम होता. आणि जर यांनी सांगितलं असतं की नाही, पौलाला इथं सुवार्ता प्रसार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आम्ही परमिशन देत नाही, तर पाऊल तिथं काहीच करू शकला नसता. कारण त्याचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय होता तिथं. पण अद्भुत रीतीने देवाचं सार्वभौमत्व पहा, देवाचं महान नियंत्रण पहा, की पहा त्याचे जे लोक त्याने प्रत्येक गावामध्ये ठेवलेले आहेत, त्यांच्यापर्यंत तो त्या सुवार्तेचं महान आमंत्रण घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि अद्भुत रीतीने हा जो गल्लियो आहे, प्रेषितांची कृत्य 18 अध्याय वचन 12 मध्ये पहा. नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता यहुद्यांनी एकोपा करून पौलावर उठून त्याला न्यायस्थानासमोर आणून म्हटले, हा माणूस लोकांना नियमशास्त्र विरुद्ध देवाला भजायला चिथवतो. तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लियोने यहुद्यांना म्हटले, अहो यहुद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे अथवा दुष्कृत्याचे असते तर मला तुमचे म्हणणे मनावर घेण्यास कारण झाले असते. परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे, तर तुमचे तुम्हीच पाहून घ्या. ह्या गोष्टीची पंचायत मला नको. पाहिलं? तर हे जे बोलणं आहे ना, अद्भुत रीतीने आपल्याला पाहायला भेटतं, एक इतिहास घडवणारं ठरलं. कारण गल्लियो जो होता, तो विश्वासणारा नव्हता. तो तो आपल्याला पाहायला भेटतं, की तो तर परकीय होता, तो मूर्तिपूजक होता. ज्याने यहुदी आपल्याला पाहायला भेटतं खरं तर अम, अ, अ, जरी तो जो आहे, तो ह्या सर्व गोष्टींबद्दल विचार करत नव्हता, तरी त्याचा जो निर्णय होता, तो एक एक ऐतिहासिक असा निर्णय तो ठरलेला आहे. कारण त्याच्याद्वारे यहुदी सुवार्तेसाठी किंवा आपल्याला पाहायला भेटतं, की त्याद्वारे त्या सुवार्ते किंवा पौलाची जी आपल्याला पाहायला भेटतं, की पौलासाठी एक काय म्हणतो, की द्वार मोकळं झालेलं आहे. आणि जणू काय अ, संपूर्ण साम्राज्यात सुवार्तेचा प्रचार करणाऱ्यांना अधिकृतपणे, कायदेशीरपणे जणू काही संरक्षण मिळाल्यासारखं ते झालं. कारण त्या काळामध्ये यहुदी धर्म जो होता, तो एक अधिकृत धर्म होता. आणि जो रोमन सरकारने त्याला मान्यता दिलेली होती, अगदी मंजूर केलेला होता, की तो अधिकृत आहे. पण आता तेच यहुदी लोक आता पेटून उठलेले आहेत, आणि ते या गल्लियो जो अधिकारी आहे त्याला पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की पौल खरोखर यहुदी नाहीये. जो संदेश तो गाजवतो तो यहुदी संदेश नाहीये. अशा प्रकारे पौल रोमी राजवटीसाठी एक धोका आहे, असा अनुमान सांगत काढत होते. आणि ते जणू काही युक्तिवाद करून त्या रोमी अधिकाऱ्याला सुद्धा काय करत होते, त्यामध्ये फसवण्याचा किंवा त्या त्या त्यांच्याकडे ओढण्याचा ते प्रयत्न करत होते. परंतु आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांची अशी इच्छा होती, की जेणेकरून जर या अधिकाऱ्यालाच आपण पाऊलाच्या विरुद्ध उठवलं, तर काय होईल, की तो कधीच सुवार्ता गाजू शकणार नाही. पण आपल्याला माहीत आहे, की त्याने काहीच बोललं नाही. त्याने नकार दिला त्या विषयावर. आणि मग आपण पाहतो, की त्याला जे यहुदी होते ते भांडत होते, ते बोलत होते. आणि मग विशेष करून आपण पाहतो पौलच्या सुवार्तेचा प्रचार यहुदी धर्माची प्रथा असल्याचे ते घोषित करत होता, नाही का, जणू आणि मग पुढे आपण पाहतो की ख्रिस्ती धर्म त्या गलिओच्या निर्णयामुळे किंवा त्याच्या निर्णयानुसार त्या यहुदीप्रमाणेच एक सुरक्षित असा तिथं तो विश्वास जो आहे त्याची त्याची पेरणी करता आली. आणि तो प्रस्थापित झालेला आहे करिंथमध्ये. आणि मग पुढे पौलची सेवा जणू काय ती कायदेशीर होती. आणि म्हणून कोणताही यहुदी विरोधक जो होता, तो रोमला त्यांचा सहयोगी म्हणून दावा करू शकत नव्हता. कारण मेन अधिकारीच आता कोणत्याही प्रकारे पौलाच्या विरोधात नव्हता. गल्लिओने काय केलं, त्यांना त्यांच्या न्यायस्थानापासून दूर नेलं, दूर केलं नाही का.
त्यांना हाकलून लावलं सांगितलेलं वचन 16 आपल्याला सांगतं. असे म्हणून त्याने न्यायस्थानापासून त्यांना हाकलून लावले. आणि मग हे यहुदी संतापलेले होते. आणि मग त्याचा बदला घ्यायचा, नाही का? त्याचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी काय केलं? तिथं जो सभास्थानाचा जो अधिकारी होता सोस्theनेस नावाचा, त्याला पकडलं आणि त्या प्रोकॉन्सिल समोर, त्या त्या अधिकाऱ्यासमोर त्यांनी मारहाण केली त्याला. आणि तो यहुदी व्यक्ती होता सोस्theनेस. आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता? ते जणू काही दाखवत होते, की अरे तू जर आमचं ऐकत नाही राजा, तर आम्ही सुद्धा तुझं ऐकणार नाही. आणि जणू काय, का बरं या सोस्थेनेस जो आहे त्याला त्यांनी मारलं. सोस्थेनेसला मारण्याचा उद्देश काय होता? आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा आपण पाहतो की गल्लिओने यांकडे कोणत्याही गोष्टीची पर्वा त्याने, या कोणत्याच गोष्टीची त्याने पर्वा केली नाही असं म्हटलेलं आहे. आणि मग आपण पाहतो की हा जो सोस्थेनस आहे त्याचं महत्व काय आहे. तर हा सोस्थेनस याला का मारण्यात आला असावं, त्याचं एक कारण म्हणजे तो त्या काळामध्ये त्या सभास्थानाचा मुख्य अधिकारी होता. आणि ज्यावेळेस हे जे विरोधक होते, यहुदी विरोधक जे होते, ग्रीक यहुदी आणि इतरही जे, त्यांची इच्छा होती की कदाचित हा जर अधिकारी आहे तर याने काहीतरी मध्ये बोलायला पाहिजे, जेणेकरून पाऊल जो आहे तो अडकला जाईल मस्त, आणि मग त्याला विरोध होऊ शकेल. पण कदाचित सोस्थेनेस जो आहे तो कदाचित पौलाची बाजू घेत असावा. आणि मग म्हणून त्यालाच मारहाण त्यांनी केली. आणि म्हणूनच त्याच्याबद्दल आपल्याला करिंथकरास पत्रामध्ये अ, अध्याय 1 आणि वचन 2 मध्ये पाहायला भेटतं, जिथं पाऊल त्याला म्हणतो की आपला बंधू सोस्थेनेस, नाही का, ह्यांच्याकडून तो विश्वासणारा होता, यातून आपल्याला शिकायला भेटतं, नाही का. पुढे ज्यावेळेस आपण करिंथ या मंडळीबद्दल शिकतो, तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्या शहराबद्दल सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आता करिंथ हे जे शहर आहे, त्या शहराबद्दलचा जो इतिहास आहे तो आपल्याला लूक जो आहे तो प्रेषितांची कृत्यामध्ये आणि पौल पहिले दुसरे करिंथमध्ये जो त्यांच्या लेखणीतून जो प्रगट होतो, त्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतात. त्यात मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, अनेक अर्थाने जर आपण पाहिलं तर हे जे शहर होतं करिंथ, ते एक उत्तम शहर होतं. राजकीय दृष्ट्या करिंथ हे अखया या रोमी प्रांताची राजधानी असलेलं शहर होतं. अखया प्रांत म्हणजे जवळजवळ संपूर्ण ग्रीसचा समावेश असलेला तो प्रांत होता. आणि फार मोठा तो प्रांत होता आणि त्याच राजधानी असणारं शहर हे करिंथ होतं. आणि म्हणूनच अखयाचा जो राज्यपाल होता गॅलिओ, तो करिंथ मध्ये राहत होता. कारण सगळ्यात नामांकित असं ते शहर होतं. आणि अ, म्हणूनच त्याच्या समोर पौलाबद्दलचा खटला चालवण्यात आलेला होता, नाही का. आणि या शहराबद्दल शिकत असताना, हे समृद्ध शहर होतं. हे शहर एका त्या खाडीपासून 2 मैल अंतरावर असलेल्या करिंथच्या जो जो इस्तमस, म्हणजे एक जो असा रस्ता आहे, दोन दोन भागांना जोडणारा तो जो रस्ता आहे, अशा त्या अशा अशा भागावर होतं की जिथून त्या अशा प्रकारच्या पठारावर ते वसलेलं असं हे शहर होतं. आणि तिथं एक एक्रोकोरिंथ अशा नावाचा एक पर्वत होता, जो जो एक आकर्षणाचं ठिकाण होतं. आणि जो जो एक त्या शहराचा सन्मान वाढवणारा असा भाग होता. कारण तो सगळ्यात सगळ्यात उंच असा तो पर्वत होता, नाही का. आणि जणू काय अ, काही लोक म्हणतात की तो एक अशा प्रकारचा तो किल्ला किल्ला तो असावा, नाही का. आणि जवळजवळ तो 1900 फूट उंचीचा असा होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो जो पर्वत आहे त्याचं महत्व त्या शहरामध्ये होतं. आणि म्हणून अॅक्रो करिंथ अ, आणखी एक शिखर जे होतं, त्या शिखरावर एक प्रेमाची देवी म्हणून, नाही का, प्रेमाचं दैवत म्हणून असं एक दैवत होतं, एफ्रोप्रडिक एफ्रोडाईट नावाचं.
त्यांचं तिचं मंदिर होतं त्या ठिकाणी. आणि मग तिथं आपल्याला पाहायला भेटतं की लोक जाऊन तिची तिची भक्ती करायचे. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं की त्या गडाच्या पायथ्याशी मॅलेस ट्रेसच मॅलेस ट्रेस चे मंदिर होतं. आणि मग तिथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की अनेक जे भक्त होते त्या ठिकाणी त्याची भक्ती करायचे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की विशेष करून करिंथ जे होतं ते ते एक असं दळण वळणाचा भाग असणारं शहर होतं. जे जे जिथं आजूबाजूला आपल्याला पाहायला भेटतं की समुद्री मार्ग तिथं असायचा. आणि विशेष करून कुणीही आपण पाहतो की तिथून इतर इतर ठिकाणी जाऊ शकत होतं. आणि एवढंच नाही तर आपल्याला पाहायला भेटतं की ते जे शहर होतं ते अद्भुत रीतीने अशा ठिकाणी ते उभारलं गेलं होतं की जिथून सर्व जी जी देवाणघेवाण आहे आजूबाजूच्या भागात आजूबाजूच्या प्रदेशात ती होऊ शकत होती अद्भुत रीतीने, नाही का? जसं पूर्वेकडून पश्चिमेकडे जो भूमध्य सागरीय जो समुद्राचा जो 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 व्यापार चालायचा पुष्कळ, तो पुष्कळ करिंथ मधूनच तो चालायचा, नाही का? आणि मग करिंदच्या पश्चिमेला विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की एक बंदर होतं. अ, अ, आणि मग पूर्वेला सुद्धा होतं. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की आणखी आपल्याला पाहायला भेटतं की त्या प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी सुद्धा बंदरे त्या ठिकाणी होते आजूबाजूला. आणि भूमध्य समुद्रातील सर्वात आपण पाहतो की अ, जे धोकादायक असे भाग असायचे त्या ठिकाणाहून जाण्यापेक्षा लोक करिंदमधून प्रवास करणं सगळ्यात सोपं आहे, अ, असं असं ते मानायचे. आणि म्हणून पुष्कळ लोक जे आहेत त्या शहरातून जायचे. आणि ते एक व्यापारिक असं केंद्र ते बनलेलं होतं. जगाच्या कानाकोपऱ्यातील सुखसोयी तिथं जणू काय अशा प्रकारच्या उपलब्ध होत्या. आणि तेवढंच नाही तर त्या शहरामध्ये जगातील सर्व दुर्गुण सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. जितकं चांगलं, जितकं समृद्ध ते शहर होतं, तितकंच वाईट आणि तितकंच भयानक असं ते शहर होतं. कारण जी प्रेमाची देव दैवता किंवा जी देवी म्हटलेला नाही का, एफ्रोडाईट, ते एक अनैतिक दैवत होतं. आणि त्या धर्माखाली, त्या नावाखाली तिथं आपल्याला पाहायला भेटतं की जवळजवळ 1,000 वेश्या तिथं काम करत होत्या. तिथं त्याची सेवा करत होत्या. तिथं कुकर्म चालायचं भयंकर. रात्रीचे येऊन ते दिवसभर त्या शिखरावर, त्या 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 टेकड्यावर जाऊन व्यर्थ बडबड करत राहायच्या. आणि मग सायंकाळी त्या टेकडीच्या खाली येऊन त्या कुकर्म करायच्या. आणि हे एक 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 धार्मिक प्रथा त्यांच्यासाठी होती, एक धार्मिक बाब त्यांच्यासाठी होती. तर इतकं भयंकर प्रमाणात आपण पाहतो की अ, अशी वाईट अवस्था त्या शहराची होती. ग्रीक लोकांमध्ये या शहराविषयी एक म्हण होती जी त्याच्या नैतिक ऱ्हासाबद्दल मोठ्या प्रमाणात सांगते. ती म्हणजे काय? कोरिंथला जाणे प्रत्येक माणसाला परवडणारे नसते म्हणे. आणि का बरं? कारण तिथं पूर्ण ऱ्हास होता अशा प्रकारे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की जगी ज्ञानी जे होते त्यांनी अनैतिक कृत्याचं वर्णन करण्यासाठी ते करिंथी ते म्हणायचे की करिंथियानाइज, नाही का? किंवा त्या नावाने तो शब्द उच्चारायचे. इतकं अनैतिकता त्या शहरात अ, गाजलेली होती, नाही का? आणि मग आपण पाहतो की ते जे शहर होतं त्याच्यामध्ये जवळ-जवळ अनेक खूप मोठी तिची लोकसंख्या होती. जवळ-जवळ 1,00,000 ते 6,00,000पर्यंत त्याच्यापेक्षा जास्त. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की विविध लोक त्या ठिकाणी होते. आणि मग पौल सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे अद्भुत रीतीने. परंतु ज्यावेळेस आपण पाहतो की या शहराबद्दल विशेष करून आपण पाहतो की अलेक्झांडर जो होता त्याने ज्यावेळेस पर्शियाशी त्याने युद्धाची तयारी केली त्यावेळेस त्याने करिंथ या भागालाच एक केंद्र ठिकाण त्याने बनवलं ते युद्ध करण्या अगोदर. आणि मग त्याने त्यांच्याशी लढा केला. आणि मग त्याच्यानंतर जे रोमी राज्य उदयास आलं त्यांनी काय केलं?
हे जे अलेक्झांडरचं जे राज्य होतं ते त्यांनी जिंकलं, काबीज केलं आणि मग त्यामध्ये हे पण जे शहर होतं ते त्यांनी हस्तगत केलेलं आहे. आणि मग त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं पुष्कळ पुरुषांचा नाश करण्यात आला आणि स्त्रिया आणि मुले गुलाम करून विकली गेली. आणि मग काही कालाने आता हे जे शहर होतं, काही कालांतराने पुन्हा त्याची बांधणी झाली. ज्युलियस जो होता कैसर त्याच्याद्वारे जवळ-जवळ 100 वर्षानंतर. आणि मग त्या अखेरीस काय झालं बरं? ते अखिया प्रांताची एक राजधानी बनलं. आणि मग करिंथमध्ये स्थायिक झालेले जे लोक होते त्यामध्ये अ, अ, बरेच लोक ग्रीक नव्हते. तर त्याच्यामध्ये पुष्कळ मोठी संख्या आता रोमी सैनिकांची होती. कारण जे रोमी सैनिक सेवानिवृत्त व्हायचे, ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचं जे उर्वरित जीवन आहे, ते त्या करिंथ भागामध्ये, करिंथ शहरामध्ये ते घालवायचे. आणि मग आपल्याला पुढे शिकायला भेटतं, की त्यांना त्या त्या जमिनीच्या अनुदानाव्यतिरिक्त त्यांचे स्वातंत्र्य आणि विशेष करून रोमन जे जे नागरिकत्व होतं तर त्यांना मिळायचं जे करीन तिथे राहायचे त्यांना. आता ज्यावेळेस आपण या शहराबद्दल पाहतो तर अ, आपल्याला पाहायला भेटतं अशा भयानक शहरामध्ये पाऊल गेलेलं आहे. आणि अद्भुत रीतीने ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली गेलेली आहे. आता सर्व गोष्टी घडलेल्या आहेत आणि मग काही काळानंतर 18 महिने तिथे राहिला तो आणि मग तिथून पुढे तो वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तो इफिस येथे आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तो हे पत्र लिहित आहे. परंतु हे पत्र लिहिण्यामागचा उद्देश काय होता किंवा कारण काय होतं किंवा काय प्रसंग घडलेले आहे की ज्यामुळे पौलाला हे पत्र लिहावं लागत आहे. तर विशेष करून पौलने करिंथमध्ये 18 महिन्यांची सेवा पूर्ण केल्यानंतर तो प्रिस्किल्ला आणि अक्विला सोबत सिरियाला निघाला. आणि मग तिथून ते इफिसला पोहोचल्यानंतर पौलाने थोड्या काळासाठी तिथे सेवा केली. मग प्रभूची इच्छा असल्यास आपण परत येऊ असं वचन सुद्धा त्याने तिथं दिलेलं आहे. जिथं आपल्याला ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेषितांची कृत्य 18 अध्याय आणि वचन 19 पासून 21 पर्यंत विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्यानंतर आपण पाहतो मग ते कैसरियास पोहोचल्यावर तो वरती गेला आणि मंडळीचा निरोप घेऊन अंतुकियास खाली गेला म्हणे. मग तेथे काही दिवस राहून तो निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत, फ्रुगिया यांतील सर्व जे शिष्य आहेत त्यांना स्थैर्य देत तो फिरला. मग आशिया मायनर मधील मंडळांना स्थिर करून नंतर पॉल तेथून इफिस येथे आला. तेथे 2 वर्ष तुरन्नाच्या पाठशाळेत त्याने काय केला? वादविवाद केलेला आहे. कारण सभास्थानात त्याला विरोध झाल्यानंतर तिथं तुरुणाची जी शाळा होती तुरुणाची त्या ठिकाणी त्याने तो वादविवाद केला. आणि मग तिथं तो असताना एफिस मध्ये असताना आपल्याला पाहायला भेटतं की करिंथ येथील मंडळीबद्दल त्याला काही गोष्टी समजलेल्या आहेत. अ, आणि कुणी त्याला त्याबद्दल सांगितलं बरं तर करिंथमध्ये नेमकं काय चाललंय त्याबद्दलचा वृत्तांत विशेष करून पौलाला कसा कळाला तर मला असं वाटतं अध्याय 1 आणि वचन 11 आपल्याला त्याबद्दल सांगेल. अध्याय 1 पहिले करिंथ अध्याय 1 आणि वचन 11 पहा. कारण माझ्या बंधूंनो तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला क्लोवेच्या माणसांकडून कळले आहे. फ्लोवेच्या माणसांकडून कळलेले आहे. त्याला काही गोष्टी समजल्या विरोधात भाषात्मक किंवा काहीतरी नकारात्मक गोष्टी करीत त्याला कळालेल्या आहेत. आणि म्हणूनच पाऊल त्यांना हे पत्र लिहित आहे. आणि तो त्यावेळी एफिस मध्ये होता आणि एफिस मध्ये असताना अगदी वचन स्पष्ट करत आहे की जिथं क्लोवेचे पुत्र जे होते जे त्या ठिकाणी आले आणि त्यांच्याकडून सर्व जो वृत्तांत आहे पौलाला करीन बद्दल कळालेला आहे. आणि तो वृत्तांत काय होता बरं सगळ्यात अगोदर त्या मंडळीमध्ये फूट पडत आहे. त्यांनी पौलाला सांगितलं की पहा त्या मंडळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे फूट पडत आहे. कारण पाऊल ज्यावेळेस या पत्राबद्दल बोलतो तर पुढे तो 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 सर्व गोष्टी बोलल्यानंतर लगेचच अध्याय 1 मध्ये अ, वचन 10 मध्ये तो सुरुवात करतो. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत नाही का. आणि मग
त्याचं कारण काय होतं बरं? तर तिथं वचन 12 एक एक छोटंसं कारण आपल्याला देईल ते म्हणजे काय? वचन 12 सांगतं, की पहा माझे म्हणणे असे आहे, की तुमच्यापैकी प्रत्येक जण मी पौलाचा, मी अपोल्लोसाचा, मी केफाचा, मी ख्रिस्ताचा आहे, असे म्हणतो नाही का? म्हणजे त्यांच्यामध्ये गट पडायला लागले होते, की नाही मी याचा ऐकेल, मी त्याचा ऐकेल, मी याचा, मी त्याचा आणि वेगवेगळ्या प्रकारे ते विचार करत होते. आणि मग फूट पडण्याचं हे कारण होतं. आणखी काय? तर आपण पुढे पाहू शकतो नाही का? तर फक्त फूट पडत होती एवढंच कारण नव्हतं तिथं. तर आणखी म्हणजे काय? त्या मंडळीमध्ये एक अनैतिक कृत्य घडत होतं आणि त्या कृत्याकडे मंडळी डोळेझाक करत होती. आणि खरं तर मंडळीने तिथं त्या कृत्याबद्दल मंडळीला दुःख वाटण्याऐवजी, मंडळीला त्याबद्दल लाज वाटण्याऐवजी विश्वासणाऱ्यांना असं वाटत होतं, की अरे आम्ही किती सहनशील आहोत आणि आम्ही किती प्रीती करतो नाही का? जरी तो बंधू पापात आहे, जरी तो बंधू त्या वाईट स्थितीमध्ये आहेत आणि हे वाईट कृत्य आमच्या डोळ्यांपुढे चालत आहे, पण किती आम्ही सहनशील आणि आम्ही किती चांगलं कार्य करत आहोत, नाही का? ह्याच बेतात ते होते आणि हे सुद्धा पौलाला कळालेलं आहे आणि म्हणून त्याचं सुद्धा निरासन तो अध्याय 5 मध्ये करत आहे. ते आपण पुढे शिकणार आहोत. मग याही पलीकडे जाऊन काही जे विश्वासणारे होते, अ, त्यांनी ते त्यांच्यामधले जे वादविवाद चालू होते, ते काय करत होते? ते बाहेर सर्व वादविवाद जे आहेत आता ते बाहेरच्या कोर्टात जायला लागले. आणि आणि तिथं ते न्याय मागायला लागले आणि म्हणून पाऊल म्हणतो, की तुमचे वाद जे आहेत ते अ, ते अविश्वासणाऱ्यांकडे का जायला पाहिजे, नाही का? नाही, बिलकुल नाही. तर त्यावर तो अध्याय 6 मध्ये बोलतो, नाही का? आणि मग पुढे प्रभू भोजनाबद्दल चुकीचे विचारधारा होते आणि अयोग्य रीतीने ते लोक यामध्ये सामील होत होते. तर पौल त्याबद्दल सुद्धा त्यांचे जे चुकीचे दृष्टिकोन होते आणि ज्या प्रकारे ते ह्या सहभागीतेत सहभागी होत होते, त्याचं त्याबद्दल तो त्यांना फटकारतो आणि त्याबद्दल खरं जे महत्व आहे प्रभोजनाचं ते तो पटवून सांगतो. त्यानंतर पुनरुत्थानाबद्दल सुद्धा काही गैरसमज जे होते त्या करिंथ मंडळीमध्ये होते. काही लोक जे होते त्या मंडळीतील ते पुनरुत्थान नाही, नाही का? अ, आणि हेच एक जीवन आहे. ह्याच्यानंतर आपल्या जीवनाचा काहीच भरोसा नाही आणि वेगवेगळ्या प्रकारे ते या या पुनरुत्थानावर ते आक्षेप घेत होते आणि म्हणून जे गैरसमज होते ते पॉल अध्याय 15 मध्ये दूर करत आहे. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की स्तेफना, फर्तुनात आणि आख्यायिक हे जे लोक आहेत ते पौलाकडे एक पत्र घेऊन गेले होते याच्याही पलीकडे आणखी. आणि ते पत्र जे होतं त्याच्यामध्ये काही प्रश्न होते आणखी. आता ही समस्या होती त्या मंडळीतील. तो एक भाग झाला. आता इथे त्या मंडळीमधील काही प्रश्न होते. आणि ते प्रश्न कशाबद्दल होते? विवाहाबद्दल होते, कुमारिका, नाही का? ज्याच्याबद्दल होते जर तुम्ही 7वा अध्याय आणि वचन 25 पाहिलं, 7वा अध्याय वचन 25 पहा, तिथं आपल्याला काय शिकायला भेटतं? अं, कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या माझ्यावर विश्वासू होण्याची दया प्रभूकडून झाली आहे, ती मी आपले मत सांगतो, नाही का? तर कौमार्य अवस्था किंवा त्या अवस्थेत राहणं, त्याबद्दल सुद्धा एक प्रश्न होता. त्यानंतर नैवेद्य, नाही का? अ, अ, नैवेद्य, तर त्या गोष्टी तुम्हाला माहित आहे. त्याबद्दल सुद्धा त्यांचे प्रश्न होते. आणि मग जी कृपादानं होते, त्या मंडळीमध्ये अनेक कृपादानांनी ती भरलेली मंडळी होती. परंतु त्याचा सुद्धा दुरुपयोग आपल्याला पाहायला भेटतो. आणि म्हणून ती कृपादानं का दिली होती देवाने आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता ते सुद्धा पौल अध्याय 12 मध्ये स्पष्ट करतो. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की जे संतगण होते, जी मंडळी होती तिच्यासाठी आर्थिक नाही का जो भार आहे तो पूर्ण व्हावा. तर त्यासाठी सुद्धा पौल बोलतो आणि मग पुढे आपल्याला अध्याय 16 आणि वचन 12 मध्ये पुढे आपल्याला अपोल्लोसाबद्दल पाहायला भेटतं. मग अशा प्रकारचे काही प्रश्न सुद्धा पौलासमोर गेलेले होते. एक तर त्या मंडळीमध्ये समस्या होत्या आणि काही त्या मंडळीचे प्रश्न होते. सर्वांना समोर ठेवून पौलाने हे जे पत्र आहे ते लिहिलेलं आहे. आणि अ, तो
आपल्याला पाहायला भेटतं की या प्रत्येक प्रश्नाचं अगदी स्पष्ट रीतीने तो निरसन करतो आणि आपल्याला माहित आहे की पत्र जे आहे त्याने इफिस मधून लिहिलेलं आहे. आणि मग आता तो लिहित असताना अध्याय 1 जर आपण पाहिलं आणि त्यातील पहिले 3 वचनं जर आपण पाहिले, तर पहा ते अशा प्रकारचे आहे. तिथे सांगितलंय की करिंथ येथील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशू मध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्यांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला पाऊल व आपला बंधू सोस्थनेस यांच्याकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आता तो सुरुवात करत असताना इंग्लिशमध्ये अध्याय आपल्याला जे वचन 2 मध्ये सांगितलं नाही का, तेच आपल्याला वचन इंग्लिशमध्ये 1 मध्ये पाहायला भेटतं. आणि विशेष करून अ, वचन 2 काय सांगते इथं? देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला पाऊल. आता पाऊल अशा प्रकारे स्वतःची ओळख का देतो पुष्कळदा नाही का? तर त्याचं पहिलं कारण सुरुवातीलाच पाऊल त्याची प्रेषितीय ओळख स्पष्ट करत आहे. पहिले करिंथ आणि दुसरे करिंथ मध्ये पत्रामध्ये. का बरं तो त्याची प्रेषितपणाची बाजू इथं मांडत आहे? कारण करिंथ येथील मंडळीमध्ये पौलच्या भूमिकेच्या आणि अधिकाराचं किंवा त्याची जी भूमिका आहे प्रेषित म्हणून आणि त्याचा जो अधिकार आहे प्रेषित म्हणून देवाने दिलेला, त्याबद्दल लोक एवढे गंभीर नव्हते. आणि म्हणून तो कोणत्या अधिकाराने बोलत आहे आणि त्याच्या त्याच्या लेखणीचा अधिकार काय आहे, त्याच्या बोलण्याचा अधिकार काय आहे, ते तो यातून स्पष्ट करतो. पॉल म्हणतो की तो देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला आहे. देवाच्या इच्छेने आहे. पौलाचे जर आपण हे शब्द पाहिले तर विशेष करून आपल्याला हे शिकायला भेटतं की तो स्पष्ट रीतीने हे सांगत आहे की पहा तुम्ही सर्वजण माझी नाही का तुम्ही स्वतः माझी ओळख जी आहे तुम्ही करून दिलेली नाहीये किंवा तुम्ही मला निवडलेलं नाहीये किंवा कोणत्या लोकप्रिय अशा मोठ्या निवडणुकीमुळे मी निवडून आलेलो नाहीये. प्रेषित हे पद मला मिळालेलं नाहीये किंवा कोणत्या प्रेषितांच्या नियुक्तीने सुद्धा मी प्रेषित झालेलो नाही, तर मी देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे. कोणत्याही माणसांच्या इच्छेने नाहीये. तर तो इथं अगदी त्याची जी बाजू आहे ती इथं तो स्पष्ट करत आहे. तो म्हणतो ख्रिस्त येशूचा प्रेषित. आता ख्रिस्त येशूचा प्रेषित म्हणजे काय? तो ज्यावेळेस ख्रिस्त येशूचा प्रेषित हा शब्द बोलतो, तर सगळ्यात अगोदर प्रेषित आपण नेहमी त्याबद्दल शिकतो नाही का? प्रेषित हा जो शब्द आहे, तो ग्रीक जो शब्द आहे अपोस्टोलॉस या शब्दावरून आलेला शब्द आहे आणि अ, विशेष करून त्याचा अर्थ होतो विशेष राजदूत. आणि आपल्याला माहित आहे जुन्या करारामध्ये, जुन्या काळामध्ये अ, राजदूताचं जे कार्य होतं ते काय होतं बरं? तो जो राजा जे काही त्याने प्रजेला आदेश दिलेला आहे, तो आदेश राजाचा फर्मान, राजाचा आदेश त्या प्रजेला जसाच्या तसा कळविणं आणि त्याच अधिकाराने तो लोकांना, त्याच्या प्रजेला कळविणं. आणि आपल्याला पाहायला भेटतं, पौल जो होता, तो जगासाठी आणि मंडळीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा विशेष राजदूत होता, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्याने जे त्याच्या गौरवी राजाने त्याला अगदी तो लेख त्याच्या हाती सुपूर्द केलेला आहे. तो अगदी तितकाच परखडपणे आणि स्पष्ट रीतीने जसाच्या तसा त्या गौरवी राजाचा आदेश तो त्याच्या लोकांपुढे सादर करत होता. तो ख्रिस्ताचा राजदूत म्हणून नेहमी उभा होता. ख्रिस्ताचे शब्द त्याच्या मुखातून आपण पाहतो. त्याने त्या गौरवी राजाला प्रतिबिंबित केलं. कारण राजदूताचं कार्य
फक्त राजाचे शब्दच लोकांपुढे सांगणं, राजाचा आदेशच लोकांना सांगणं किंवा राजाने जो फरमान काढलेला आहे तेवढंच गाजवणं नव्हतं, तर तो राजा कसा आहे ते प्रतिबिंबित करणं सुद्धा होतं. आणि तेच पौलाच्या जीवनात पाहायला भेटतं. कारण पौल पुष्कळदा काय म्हणतो, की मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. नाही का? पौलाच्या जीवनात आपल्याला ते पाहायला भेटतं. पुढे तो काय म्हणतो वचन अ, एक मध्येच वचन 2 मध्ये तो ज्यावेळेस याबद्दल बोलतो नाही का? तर पुढे तो म्हणतो, की आपला बंधू स्वस्तनेस ह्याच्याकडून. आपला बंधू स्वस्तनेस ह्याच्याकडून म्हटलेला आहे. जर आपण अध्याय 1 वाचला आणि तिथं पहा वचन 2 मध्ये तो म्हणतो, की देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून सोस्थनेसचं नाव तो इथे घेत आहे. का बरं? ह्याच्याबद्दल आपण अगोदर ऐकलेलं आहे. प्रेषितांची कृत्य 18व्या अध्यायामध्ये नाही का वचन 17 मध्ये जिथे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तो करिंथ येथील सभास्थानाचा प्रमुख होता नाही का? आणि ज्याने पौलाचे संरक्षण केलं म्हणून त्याला मारहाण करण्यात आली होती. पौल पहिल्यांदा करिंथला आला तेव्हा सभास्थानाचा जो अधिपती होता क्रिस्प नावाचा त्याचं जीवन बदललं, त्याच्या कुटुंबाचं जीवन बदललं आणि आपल्याला पाहायला भेटतं त्यानंतर त्याला त्या नोकरीवरून काढून टाकण्यात आला आणि त्याच्या जागेवर हा अधिकारी झालेला होता. आणि मग ह्याच काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की पौलावर खटला चालवण्यात येत होता. जे आपण पाहिलं, की त्या गल्लियो जो अधिकारी होता, त्याच्यासमोर त्याला नेण्यात आलं होतं आणि तिथं हा सोस्थनेस जो होता, त्या विरोधी गट जे होते त्यांची इच्छा होती, की याने पौलाच्या विरुद्ध बोलावं, परंतु तो काही बोलतही नव्हता तिथं. त्याच्याबद्दल आपल्याला अ, कोणत्याही प्रकारचं आपल्याला काही पाहायला भेटत नाही. पण ते त्याला मारत आहे. का बरं? कारण एकतर तो त्याच्या विरुद्ध बोलला नाही पौलाच्या आणि कदाचित तो पौलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असावा कारण तो विश्वासणारा होता. त्याने विश्वास ठेवलेला होता नाही का? आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं पाऊल इथं ते स्पष्ट करतो की तो आपला बंधू आहे. तो आपला बंधू आहे ख्रिस्तामध्ये. आणि मग पुढे वचन एक जे आहे ते अशा प्रकारे सांगतं की करिंथ येथील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना. आता देवाची मंडळी आज ज्यावेळेस आपण चर्च हा शब्द ऐकतो तर लोकांसमोर फक्त इमारत येते नाही का? मोठी इमारत येते. अनेक ठिकाणी आपल्याला त्या इमारतीकडे पाहून तिथं जाऊन बसण्याची नाही का इच्छा होते नाही का? इमारतीकडे पाहून. आज अनेक लोक चर्चमध्ये फक्त त्या इमारतीकडे पाहून जातात. परंतु खऱ्या रीतीने आपल्याला चर्च काय आहे, मंडळी काय आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता मंडळीसाठी जो प्राचीन ग्रीक शब्द आहे तो म्हणजे एक्लेसिया आणि हा जो शब्द होता तो एक सर्वसाधारणपणे वापरण्यात येणारा तो शब्द होता आणि तो शब्द म्हणजे एका विशिष्ट उद्देशासाठी एका विशिष्ट निर्णयासाठी जमा झालेले लोकसमुदाय, एकत्र जमलेले लोकसमुदाय त्याबद्दल तो शब्द होता आणि तो गैरधार्मिक शब्द होता. म्हणजे तो धार्मिकतेबद्दल कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन करणारा शब्द नाहीये. एक्लेसिया, मंडळी हा शब्द. पण पण पाऊल ज्यावेळेस मंडळी हा शब्द वापरतो, तर तो त्याच्या अगोदर फक्त मंडळीच हा शब्द वापरत नाही, तर देवाची मंडळी हा शब्द वापरतोय लक्षात घ्या. ख्रिस्ताची मंडळी हा शब्द तो वापरतो नाही का? ग्रीक शब्दाला विदेशी आणि यहुदी अशी दोन्ही पार्श्वभूमी आहे. त्याच्या परराष्ट्रीय अर्थाने तो मुख्यतः ग्रीक शहराचे जे नागरिक होते त्यांचं एकत्रित येणं त्याबद्दल तो आठवण करून द्यायचा. तर यहुदी वापरानुसार जो येशूवर विश्वास ठेवणारा समुदाय आहे त्यांना तो सूचित करण्यात आलेला होता. आणि सेप्टुजिएंट मध्ये
हा जो शब्द आहे तो जसाच्या तसाच घेण्यात आलेला आहे, जो आपल्याला पाहायला भेटतं की मंडळी हा जो शब्द आहे, तो शब्द सेप्टुजिंट मध्ये, जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांसाठी सुद्धा वापरण्यात आलेला होता. जर तुम्ही अनुवादामध्ये जर पाहिलं तर तिथं तुम्हाला त्याबद्दल शिकायला भेटेल. आता ज्यावेळेस आपण मंडळी याबद्दल विचार करतो तर त्याचं सर्वसाधारण काय अर्थ होतो? सार्वजनिक हिताच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी एक शहर राज्यातील नागरिकांचे मेळावे, असा तो अर्थ होतो नाही का. पण पाऊल इथं फक्त मंडळी हा शब्द वापरत नाही, तर देवाची मंडळी तो म्हणत आहे. ही मंडळी जगाची नाहीये, तर देवाची मंडळी आहे. आपण देवाचे लोक या नात्याने देवाबद्दल विचार करण्यासाठी, देवाबद्दल मनन करण्यासाठी, देवाबद्दल गाण्यासाठी, देवाची उपकार स्तुती करण्यासाठी, त्याची महिमा गाण्यासाठी आणि देवाला ऐकण्यासाठी एकत्रित येतो. ही देवाची मंडळी आहे. ही कोणा संस्थेची नाही, कोणा व्यक्तीची नाही, कोणा पाळकाची नाही. ही देवाची मंडळी आहे, जी त्रैक देवावर बांधल्या गेलेली आहे. मूळ, मंडळीचं मूळ, मंडळीचा पाया हा त्रैक देवावर रचला गेलेला आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. देव जो पिता, सार्वकालिकतेमध्ये त्याने ह्या मंडळीला त्याने निवडलेलं आहे. आणि त्याने सार्वकालिकतेमध्येच हा जो निर्णय आपल्या पुत्राला कळविला आणि त्याने पुत्राला सांगितलं की हे लोक मी तुला दिलेले आहे. आणि ह्या लोकांसाठी पुत्र जो आहे स्वइच्छेने आपला प्राण देण्यासाठी तयार झाला. तो तारणारा ख्रिस्त त्याने सार्वकालिकतेमध्ये तो त्या वधस्तंभाची वाट पाहत होता. का? कारण ह्या मंडळीसाठी तो ख्रिस्त ज्यावेळेस काळाची पूर्णता झाली, त्यावेळेस तो आला, तो जगला आणि तो मरण पावला. कुणासाठी? तो एका कोणत्या संस्थेसाठी नाही, तो कोणत्या एका व्यक्तीसाठी नाही, किंवा तो कोणत्या एका अशा कोणत्या गटासाठी नाही, तर तो त्याच्या मंडळीसाठी आला आणि मंडळीसाठी जगला. म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये वारंवार सांगण्यात आलेलं आहे आणि मध्ये कृष्ण वर्तमानामध्ये सांगितलं की तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. अगदी स्पष्ट करतं नाही का. ख्रिस्त त्याच्या मंडळीसाठी आला. ख्रिस्त त्याच्या मंडळीबद्दल फार गंभीर आहे. ही मंडळी ख्रिस्ताची आहे. आणि पहा त्याने काय मोल दिलं बरं. त्याने आपलं रक्त सांडलेलं आहे त्याच्या मंडळीसाठी. आणि आपण त्या मंडळीचे एक भाग आहोत. आणि मंडळीचा एक भाग या नात्याने आपण सुद्धा मंडळीबद्दल गंभीर असणं गरजेचं आहे. आपण सुद्धा मंडळीबद्दल गंभीर असणं गरजेचं आहे. पाऊल ख्रिस्ताच्या मंडळीबद्दल नेहमी गंभीर होता. नेहमी गंभीर होता. त्या मंडळीसाठी तो नेहमी प्रार्थना करत होता. मंडळीसाठी तो नेहमी झुरत होता. आणि तेच आपल्याला पाहायला भेटतं. आणि पाऊल इथं म्हणतो की ही देवाची मंडळी आहे. आणि मग ही देवाची मंडळी कशी झाली बरं? कशी झाली? तर त्याचं उत्तर तो आपल्याला वचन 1 मध्ये त्याच्या दुसऱ्या भागात देतो. ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना. ही खरी देवाची मंडळी ही कशी झालेली आहे? ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेली आणि पवित्र जन होण्यास बोलावलेली. अं, आता पवित्र केलेली किंवा पवित्र केलेले आणि पवित्र जन हे जे दोन शब्द आहेत, जर आपण या दोन शब्दाबद्दल जर बारकाईने विचार केला तर याचा अर्थ असा होतो की पवित्र म्हणजे वेगळा केलेला. पवित्र केलेले आणि पवित्र जन हे दोन्ही शब्द एक महत्वाचं सत्य सांगतात. ते म्हणजे काय? की जगापासून वेगळे केलेले आणि देवासाठी वेगळे केलेले. जगापासून वेगळे केलेले आणि देवासाठी वेगळे केलेले. हा जो शब्द आहे ना, पवित्र केलेले आणि पवित्र जन, हा शब्द
आपल्याला निवास मंडपाची आठवण करून देतो. तुम्हाला माहितीये का? निवास मंडपामध्ये काही काही भांडे होते. काही भांडे तिथं ठेवले होते नाही का? जे वेगळे केलेले होते आणि ते भांडे फक्त देवासाठी ते पात्र जे होते त्याचा उपयोग फक्त देवासाठीच होता. मग ते जे पात्र होते ते इस्रायल लोकांकडे इतर नव्हते का? होते. नक्कीच होते, नाही का? पण त्यातील काही पात्र देवाने निवास मंडपासाठी वेगळे केलेले होते. तशाच प्रकारे हे आहे देवासाठी जगापासून वेगळे केलेले आणि देवासाठी वेगळे केलेले. पहिले मध्ये आपल्याला हे शिकायला भेटतं की अद्भुत रीतीने देवासाठी निवडलेले लोक होते. नक्कीच ह्या मंडळीमध्ये अनेक समस्या होत्या. जसे आपण याचा अभ्यास करू तसं आपल्याला समजेल की मंडळीमध्ये नैतिकतेच्या समस्या होत्या, सैद्धांतिक समस्या होत्या. या मंडळीमध्ये शासन व्यवस्थेबद्दल समस्या होत्या, आध्यात्मिक कृपादानाबद्दल समस्या होत्या, मंडळीची जी सेवा आहे त्याबद्दल समस्या होत्या, अधिकाराच्या बाबतीत समस्या होत्या. आणि या इतक्या समस्या पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल की अरे, ही मंडळी खरंच तारलेली आहे की नाही. पण पॉल इथं डायरेक्टली म्हणत आहे की पवित्र केलेले आणि पवित्र जन म्हणून बोलावलेले, पवित्र जन होण्यास बोलावलेले. तो म्हणतो की आपण संत गण आहोत ख्रिस्तामध्ये, आपलं वेगळे केलेल्या. आणि आपल्याला पाहायला भेटतं हे कसं आपल्याला वेगळं केले, आपण कसे पवित्र केले, आपण कसे पवित्र जन झालेलो आहोत ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे, ख्रिस्ताने सांडलेल्या परिपूर्ण रक्ताद्वारे, त्याच्या नीतिमत्वाने आपल्याला झाकण्यात आलेला आहे, त्याच्या अनमोल रक्ताने आपल्याला धुण्यात आलेला आहे. त्याच्या ठाई, त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी पवित्र केलेले पवित्र जन म्हणून आपण होण्याकरिता आपल्याला त्याने बोलावलेलं आहे. तेथील मंडळीबद्दल पाऊल म्हणतो. आता इथं ज्यावेळेस तो संतगण म्हणतो नाही का, तर नक्कीच तो इथं म्हणत आहे. तर इथं असं आपण आपल्याला वाटू नये की अरे, पौलाला आता जे पुढे त्यांना फटकारायचं नाही का आता करीत येथील मंडळीला, तर तो अगोदर जरा त्यांची कानाची खाज जिरवावी म्हणून किंवा त्यांची खुशामत त्यांना खुश करावं म्हणून तो असं बोलत आहे नाही का. तर आपण असं म्हणू नाही कधीच, आपण कसं तसं म्हणू शकत नाही, कारण ते तसं नव्हतं. करिंथ विश्वासणारे जे होते त्यांना संत म्हटलेले आहे नाही का. परंतु नक्कीच हे संत होणं हे करिंथ लोकांच्या बाह्य कामगिरीवर अवलंबून नव्हतं नाही का, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तरी पूर्णपणे देवाचं परिपूर्ण कार्य होतं. त्यांची स्थापना देवाच्या वचनावर झाली होती. कारण प्रेषितांची कृत्य अध्याय 18 वचन 10 मध्ये अगोदरच आपण पाहिलं, जिथं प्रभूने पौलाला म्हटलं की अरे तू शांत राहू नकोस, उगा राहू नकोस म्हणे, तू बोलत राहा, कारण इथे माझे बरेच लोक आहेत, पुष्कळ लोक आहेत माझे. देवाकडून आहे, ही निवड देवाची आहे. देव जो आहे त्याच्या परिपूर्ण कार्यामध्ये, ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यामध्ये, त्याच्या त्याच्या कार्याद्वारे ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला निवडलं, ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला तारलं, त्याचे लेकरं आपल्याला त्याने केलं, त्याने आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. आणि म्हणून आपल्या कोणत्या कृत्यांवर हे अवलंबून नाही. त्याच प्रकारे तेथील मंडळीबद्दल सुद्धा तसंच आहे, त्यांच्या कृत्यांवर ते नक्कीच काहीच अवलंबून नव्हतं. म्हणूनच पौल जे म्हणत आहे ते अगदी त्यांचं खुशामत करावी म्हणून बोलत नव्हता, तर एक ख्रिस्ताने केलेलं जे परिपूर्ण कार्य त्यांच्या ठाई आहे त्याबद्दल तो बोलत आहे. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की आपला प्रभू येशू ख्रिस्त, त्यांचा व आपलाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्यांना. आता तो काय करत आहे हे बोलल्यानंतर आणखी एक शब्द प्रयोग इथं आपल्याला पाहायला भेटतं की आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, असं का म्हटलं बरं त्याने. आता हा जो मुद्दा आहे बघा, बारकाईने लक्ष द्या. इथं इथं काय म्हणत आहे पौल, की आपला प्रभू येशू ख्रिस्त
म्हणजे त्यांचा व आपलाही, असं का म्हणण्याचं कारण होतं? त्यांचाही, त्यांचा आणि आपलाही. हा जो शब्द आहे ना, त्यांचा आणि आपलाही, या शब्दामागचा जो उद्देश होता, तो हाच होता, की पौल जो आहे तो एका महत्वाच्या मुद्द्यासाठी पायाभरणी करत आहे. आणि तो मुद्दा म्हणजे काय? ख्रिस्ती ऐक्य. मंडळीतील ऐक्याबद्दल ची सुरुवात कुठं आहे? तो इथंच आहे. आपलं ऐक्य कुठं होतं? ज्यावेळेस आपल्याला समजते, की आपला प्रभू येशू ख्रिस्त हा एकच आहे. आपला मस्तक एक आहे. आपला प्रभू एक आहे. आपला तारणारा एक आहे. तीच आपलं विश्वासाची कबुली आपल्याला एकमेकांमध्ये बांधून ठेवणारी आहे. आणि तोच प्रभू जो आपला आहे, तो त्यांचाही आहे म्हटलेला आहे. त्या तारलेल्या प्रत्येक व्यक्तीचा. तर मग हे जे ऐक्य आहे, ख्रिस्ती ऐक्य, ते ख्रिस्ताच्या त्या प्रभुत्वावर आधारित आहे. आणि केवळ करिंथमधील लोकच नाही संतगण, तर सर्व जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, ते सर्व संतगण आहेत, नाही का? आणि म्हणूनच तो इथे एक मुद्दा जो फूट त्या मंडळीमध्ये पडत होती, ते इथंच अगदी पहिल्याच या मुद्द्यामध्ये तो काय करत आहे, त्यांना अगदी स्पष्ट रीतीने नाही का, आपण काय म्हणू शकतो, एक फटकारण्याचा किंवा एक एक नाही का, अगदी सहज रीतीने त्यांना तो जो महत्वाचा मुद्दा आहे तो समजवण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे वचन 3 मध्ये काय म्हणतो, की देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. नेहमी पौल त्याच्या पत्राची सुरुवात ह्या अभिवादनाने तो करतो. देव आपला पिता. किती आपुलकीचे हे शब्द आहेत. जो अखिल विश्वाचा निर्माण करता देव, त्याच्यासमोर उभे राहण्याचे आपण लायकीचे नव्हतो. आपल्यामध्ये अशी कोणतीही पात्रता नव्हती, की आपण त्याला आपला देव, आपला बाप म्हणावं. आपण त्याचे शत्रू होतो. आपल्या अपराध आणि पातकांमध्ये आपण मृत होतो. परंतु आपला प्रभू किती महान आहे. तो देव किती गौरवी आहे. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी राखून ठेवता दिला. तो आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला. आपल्या बदली तो जगला. आपल्या जागेवर त्याने तो दंड स्वतःवर घेतलेला आहे. सर्व देवाचा क्रोध त्याने शमविलेला आहे. त्याने ती शिक्षा स्वतःवर घेतली. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्याने त्याचं नीतिमत्व आपल्याला बहाल केलं. ख्रिस्तामध्ये जो गौरवी, महान, स्वर्गीय पिता, जो ख्रिस्ताचा पिता, तो आपला पिता झालेला आहे. तो म्हणतो, की देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. कृपा व शांती ही शब्द पौलाच्या पत्रामध्ये अगदी आपल्याला नेहमी पाहायला भेटतात. का बरं तो अशा प्रकारे अभिवादन करतो? कृपा आणि शांती या शब्दामध्ये असं काय आहे? सगळ्यात अगोदर कृपा आणि शांती हे दोन्ही शब्द ग्रीक आणि यहुदी या दोन्ही रीतिरिवाजामधून आलेले आहेत. ग्रीक लोकांसाठी आणि यहुदी लोकांसाठी सुद्धा. त्यांच्या हिशोबाने कृपा आणि शांती हा कदाचित त्यांचा दृष्टिकोन वेगळा असावा. परंतु पॉल जेव्हा जेव्हा या दोन्ही शब्दाचा उल्लेख करतो, त्यावेळेस तो कधीच अगोदर शांती आणि मग कृपा असं म्हणत नाही. तर तो नेहमी पहिल्या क्रमांकावर कृपा आणि मग शांती तो म्हणतो. कारण कृपा ही शांतीचा स्रोत आहे. कृपेशिवाय शांती नाही. आणि कृपा आपल्याला आपली दयनीय अवस्था दाखवितं. कृपा कुणावर केली जाते नाही का? जो जो त्यास अपात्र आहे, नाही का? त्याच्यावर, नाही का, ज्याच्यासाठी आपण अपात्र होतो, ते त्याने त्याच्या दयेने आपल्याला पुरवलं. कशासाठी अपात्र होतो आपण? त्याचे लेकरं म्हणून घेण्यासाठी, सार्वकालिक जीवनासाठी. परंतु त्याच्या कृपेने त्याने आपल्याला दिलं. शांती हा शब्द आपल्याला कशाची आठवण करून देत आहे? खुद्द त्या निर्माणकर्त्यासोबत त्याच्या विरुद्ध आपण लढणारे होतो.
रोमकरास पत्र 5वा अध्याय. तिथं सांगितलेलं आहे की आपण त्याचे शत्रू होतो म्हणे, नाही का? आपण शत्रू होतो. डायरेक्ट निर्माणकर्त्याच्याच विरुद्ध आपण उठलेलो होतो. परंतु ख्रिस्तामध्ये त्याच्या कृपेने आता आपण त्याची लेकरं झालो. आपला समेट घडून आलेला आहे. आणि मग तो काय म्हणत आहे, की पहा पुढे, कृपा आणि शांती असं म्हटलेलं आहे. परंतु कुणाठाई? प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून. आता प्रभू येशू ख्रिस्त हा जो शब्द आहे, जवळ-जवळ 17 वेळापेक्षा अधिक वेळा अ, हा शब्द प्रयोग आपल्याला इथं पाहायला भेटतो. आणि तिन्ही शब्द फारच अद्भुत आहेत बघा. प्रभू हा जो शब्द आहे, फक्त मालक किंवा केवळ धनी याबद्दलच तो आठवण करून देत नाही. तर प्रभू हा जो शब्द आहे, तो शब्द आपल्याला जुन्या करारातील यहोवा देवाची पण आठवण करून देतो, की तो यहोवा देव, जो गौरवी प्रभू, जो मोशेला म्हटला, की मी आहे, मी असावयाचा तो आहे. जो सार्वकालिक प्रभू, जो म्हटला, की मी अब्राहमाच्या अगोदर होतो, जो सार्वकालिकतेमध्ये होता, तो ख्रिस्त प्रभू आहे. तर गौरवी, महान, सामर्थी देव आहे. तर ऐक्यातील दुसरा व्यक्ती, सर्व देवपणाची पूर्णता त्याच्यामध्ये आहे. तो जो अख्खं विश्व चालवणारा, सर्व विश्व त्याने घडवलेला आहे. तो गौरवी प्रभू कोण आहे? तो येशू, म्हणजे तोच प्रभू देहधारी झाला. आणि येशू हा शब्द आपल्याला त्याची आठवण करून देतं, की तो देहधारी झाला, परिपूर्ण मनुष्य, गौरवी तारणारा, तो कुमारिकेच्या द्वारे जन्मास आला. तो जो अमर्याद आणि जो वेळेच्या बंधनात कधी आला नाही, तो आता आता पहा त्या वेळेच्या बंधनात तो आला. जो महान निर्माण करता, तो निर्मितीमध्ये आलेला आहे. यासाठी की आपण त्या निर्माणकर्त्यासोबत आपले घनिष्ठ नातं जोडलं जावं. आणि म्हणूनच पुढे काय सांगितलंय? प्रभू येशू आणि ख्रिस्त. ख्रिस्त हा जो शब्द आहे, तो अभिषिक्त त्याबद्दलचे आपल्याला आठवण करून देतो. मसीहा जुन्या करारात ज्याच्याबद्दल वारंवार भाकीत करण्यात आलं, की तो येईल, तो येईल, तो येईल. आणि नवीन करारामध्ये सांगितलं, की तो आला आहे. त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण या पुस्तकाला सुरुवात करत असताना इतक्या अद्भुत रीतीने त्याची सुरुवात होते बघा. आणि पुढे अनेक विषय आता पाऊल पुढे हाताळणार आहे. अं, वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या तो हाताळणार आहे. वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्या मंडळीतील ते तो हाताळणार आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण तयार होऊ. सगळ्यात अगोदर आपण खऱ्या रीतीने अ, हे पत्र समजून घेत असताना आपण स्वतःला अ, प्रभूच्या हाती आपण समर्पित करू आणि प्रभूला म्हणू, की प्रभू, जर आमच्यामध्ये अशा समस्या असतील, अशा प्रकारचे प्रश्न असतील, तर आम्ही या पत्राचा अभ्यास करत असताना ते सर्व समस्या, ते सर्व प्रश्न तू दूर कर. आम्हाला ख्रिस्त जो गौरवी प्रभू आहे, त्याचं महानपण, तुझी महान सौंदर्य तो आम्हाला दाखव अधिक प्रखरतेने. तुझं पावित्र्य आम्हाला दाखव. आम्हाला पवित्रतेत जीवन जगण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया.